श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बाबू, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू तो रणांगणात मृत्यू पावला, घायाळ झाला। म्हणजे श्रीकृष्ण महाराज अर्जुन त्याला भेटायला गेले आणि मग भेटल्यानंतर अभिमन्यू म्हणला, मी रणांगणात पडलो, मी मरतो आहे, याचं मला दुःख नाही, परंतु मला त्या जयद्रथानं लाथ मारली त्याचं मला दुःख आहे आणि त्याचा बदला तुम्ही जरूर घ्या। मग हे अर्जुनानं ऐकलेलं तर अर्जुनानं पण केला की मी आज संध्याकाळपर्यंत रात्र होईपर्यंत त्या याला मारलं नाही जयद्रथाला तर मी अग्नकाष्ठ भक्षण करेन असा पण केला। आणि सर्वत्र त्याला शोधलं रणांगणामध्ये, पण ही वार्ता कौरवानं ऐकली आणि कौरवानं त्या जयद्रथाला लपून टाकलं, कारण त्याला माहीत होतं की अर्जुन जर विनामूल्य मरत असेल, त्याच्या हातानं मरत असेल, जर सुट्टी वाचून खोकला जात असेल तर चांगली गोष्ट आहे। मग त्याने काय केलं, त्या लपून ठेवलं आणि तो काय दिसायला तयार नाही आणि तो काय मारायला तयार नाही। मग श्रीकृष्ण महाराज आले, मग संध्याकाळ व्हायचा टाईम आला आणि मग श्रीकृष्ण महाराज आले। श्रीकृष्ण महाराजांना आपलं जे चक्रव्यूह होतं ते चक्रव्यूह त्या सूर्याच्या खाली घालून दिलं आणि 4, 5 व 6 वाजता चांगला आधार पडला, म्हणजे रात्र झाल्यासारखी वाटली। आणि मग अर्जुनानं मग चिता रचली आणि चितेमध्ये उडी मारणार, एवढ्यात श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना तू तसं नको उडी मारू, तू अगोदर चितेला म्हणजे हे प्रदक्षिणा कर आणि नंतर मग उडी मार। तर ते म्हणला ठीक आहे। आणि मग तो प्रदक्षिणा घालू लागला। त्याला म्हणले अर्जुना हा धनुष्यबाण हातात घे आणि धनुष्यबाण हातात घेऊन बाण लाव त्याला आणि बाण लावून मग त्यामध्ये अग्निकाष्ठ भक्षण कर। तर ठीक आहे म्हणला। मग त्यानं ते मारू लागला चक्रा आणि मग पुन्हा त्या बाण लावला, त्यानं बाण तयार ठेवला आणि श्रीकृष्ण महाराज हळूच त्याला म्हणले अर्जुना ते बघ सूर्य आणि तो बघ जयद्रथ आणि असा बाण मार की त्याचं डोकं तर उडालं पाहिजेच, पण त्याचं डोकं त्याच्या वडिलाच्या हातात जाऊन पडलं पाहिजे असं म्हणले। त्यानं मग तो चतुर होता, त्यानं त्या जयद्रथाचं डोकं उडविलं आणि ते डोकं बरोबर तो जयद्रथाचे वडील एक आरती देऊ लागले गंगेमध्ये आणि त्याच्या हातात त्याच्या ओंजळीमध्ये जाऊन पडलं ते। आणि अशा प्रकारे जयद्रथानं श्रीकृष्ण महाराजानं त्याचा रक्षण केलं, अर्जुनाचं भक्ताचं रक्षण केलं आणि म्हणले अर्जुना न मे भक्त प्रयसिती, माझ्या भक्ताची केव्हाच प्रयसिती होत नाही। माझ्या बाबू श्रीकृष्ण महाराज हे दुर्योधनानं अर्जुनाला पांडवांना अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला, लक्षाग्रहात मारण्याचा प्रयत्न केला। पुन्हा त्या भीमाला त्यानं विष दिलं खाण्यातून आणि भीमाला विष देऊन त्याला म्हणजे नदीत म्हणजे पाण्यात टाकून दिलं, तरीही श्रीकृष्ण महाराजांना त्याचं रक्षण केलंच आणि त्यांना अनेक प्रकारे पांडवांचं त्यांनी रक्षण केलं। दूतामध्ये ते हरले गेल्यानंतर 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असं त्यांना शिक्षा मिळाली। तर ते शिक्षा भोगायला गेले तर वनामध्ये दुर्वास ऋषी आले आणि त्यांना जेवण मागितलं, तर जेवण मागत असताना देखील जेवण देण्याची त्याची कुवत नव्हती, परंतु श्रीकृष्ण महाराजांना तिथं पण रक्षण पांडवाचं केलं आणि नमे भक्त प्रयसिती हे वचन सार्थ करून दाखवलं। मायबापो श्रीकृष्ण महाराजांना पांडवांनाच काय सर्वच भक्तजनांना आपलं ते रक्षण करतात। द्रौपदीचं वस्त्रहरण होऊ लागलं त्यावेळेस बी श्रीकृष्ण महाराजांनं तिचं रक्षण केलं आणि आपलं बी देखील ते रक्षण करते याच्यात संशय नाही। मायबापो श्रीकृष्ण महाराजांनं आपल्याला सांगितलं अर्जुना तू पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते तदम भक्तो प्रहत मस्नामी प्रयत्न। तू मला पत्र पुष्प फळ जरी वाहिलंस, पाणी जरी वाहिलंस, तरी अर्पण केलंस
तरी मी त्याचा आनंदाने स्वीकार करतो असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. म्हणून अर्जुना ते म्हणले, येत करोशी जे करत असेल यदस्ताशी खाताना यज्ञोशी ददाशी जे दान देत असताना तू माझं चिंतन कर आणि श्रीकृष्ण अर्पण म्हणून दान दे, हवन कर असं श्रीकृष्ण महाराज येत करोशी यदस्ताशी यज्ञोशी ददाशी हे तपस्येशी जे तप करीत असेल ते पण मला अर्पण कर, म्हणजे तप करत असताना देखील माझं चिंतन कर असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितले, अर्जुनाला सांगितले. म्हणून मायबापो आपण सतत परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. दळिता कांडिता परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. शयनासनी भोजने परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे मायबापो, तर आपलं भलं आहे. आणि मग अर्जुन म्हणला, देवा मी तुम्हाला पत्रम पुष्पम वाहतो इतकं, म्हणजे तू म्हणीन ते करतो, परंतु त्यात माझा काय फायदा आहे. ते म्हणले अर्जुना काय म्हणले मस्त आहे येत करोशी यदस यज्ञ तत्कृष शुभ फले रे तुझे मोक्षाच्या कर्म बंधनात आडू येणारे जे कर्म नाही शुभाशुभ शुभ आणि अशुभ शुभाशुभ फले रे ओम मोक्षसे कर्ममध्ये संन्यासी ना इभुक्तो मामू पैसेशी तुला त्या तुझ्या आडी येणाऱ्या कर्मबंधापासून मी तुझी मुक्तता करीन आणि तुला मोक्ष देईन असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. पण अर्जुन म्हणला, मग दुराचारी लोकांचं काय करतात. ते म्हणले, अपेक्षित सुदुराचारो भजते वामनाने भाग साधुरेव समंत सम्यक शितोयसा क्षिप्रम होती धरात्मा शाश्वत शांती निगच्छते कोणत्याही प्रजानी नमे भक्त परिस्थिती, माझ्या भक्ताची परिस्थिती होत नाही. आणि ते म्हणला, मग स्त्रियाला काय, स्त्रिया वैश्य असतात सुद्रा स्त्री पियांती परमगती. ब्राह्मणाचं काय करतात. ते म्हणले, ब्राह्मणाचं बी किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्त्या राजर्षय सुद्धा आणि तेव्हा सुखम लोक मिम प्राप्य भज सुमाम. ते म्हणला, मग देवा ते श्रीकृष्ण महाराजच म्हणले, अर्जुना हे तू मला विचारायलास ना, हे तुझं विचारणं ठीक आहे, पण मी तुला एकच सांगतो, 17 गोष्टी नाही, पण मी समहोम सर्वभूतेषु, मी सर्वभूतासंग सम आहे. न मे द्वेषेस्ती न प्रिय, कोणाचा द्वेष मी करत नाही आणि कोणी मला प्रिय बी नाही. पण ये भजवतो तुम्हा भक्त्या मै ते सुचाप्य, जे मला भजतात ते मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे. मायबाबो आपण श्रीकृष्ण महाराजाचं भजन करावं, चिंतन करावं, परमेश्वराचं श्रीकृष्ण महाराजाचीच आपण खाताना पेताना म्हणजे वधीने कवळ घेताना नाम परमेश्वराचं घ्यायला पाहिजे. परमेश्वराचं घ्या आणि मायबाबो आणि आपलं भलं करून घ्या. कारण श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले की माझ्या भक्ताची केव्हाही परिस्थिती होत नाही, म्हणून श्रीकृष्ण महाराजाचा भक्त व्हा आणि आपली परिस्थिती टाळा असं मी तुम्हाला विनंती करून सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणतो की हा जे गीता चॅनल आहे, ह्या गीता चॅनलला आपल्याला आटके पारण्याचं आहे, तर त्यामुळं तुमची सबस्क्राईबची आवश्यकता आहे. त्यामुळं सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी मी वारंवार विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.